पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेवेळी शरद पवारांनी मोठं विधान केलंय। शरद पवार ऑफ द रेकॉर्ड आहेत। राहुल गांधींचं आर्टिकल वाचलं नाही, पण संध्याकाळी वाचणार असं शरद पवार म्हणाले। दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला। हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं आणि या जगात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतो आहे अनेक ठिकाणी, त्याचं हे कारण आहे की हे लोक लोकशाही मानत नाहीत। हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात। हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत। हे अख्ख्या जगामध्ये देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल त्या देशाची प्रतिष्ठा धुळ्या मिळाली। दरम्यान यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। सकाळीच आदरणीय पवार साहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला, त्याच्यावर आमची चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे। ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं। तर राहुल गांधी हे रोजच आरोप करतात अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलंय। 2009च्या निवडणुकीत तुम्ही घोटाळा केला होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। 2009ला 5 महिन्यांमध्ये 30 लाख मतदार वाढले होते असं बावनकुळे म्हणाले। 2009ला लोकसभा विधानसभेदरम्यान 30 लाख मतदार वाढले असं ते म्हणाले। आता कामठी विधानसभेमध्ये ते आरोप करतात, कामठी विधानसभेमध्ये त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी 17,000 मतं त्या ठिकाणी टाकलेले आहेत। कामठी विधानसभा ही सबर्बन होत आहे। नागपूरचे लोक कामठी विधानसभेत राहायला येतात आणि त्यामुळे तिकडली आकडेवारी नेहमी वाढतं। 3 निवडणुकीची आकडेवारी 30,000 मतांनी वाढलेली आहे आणि त्यामुळे राहुल गांधी बेचैन झाले आहे। त्यांना आता मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर बोलता येत नाही। विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात। देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे। दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। श्रीमान राहुल गांधींचं वक्तव्य म्हणजे शाळेत नापास झालेल्या विद्यार्थ्यानं प्रश्न पुस्तकातले नव्हते, अमुकच होते तमुकच होते असं रडगाणं जे गातो ना, तशा प्रकारचं हे वक्तव्य। परीक्षेला नापास झाला मान्य करा, म्हणजे निवडणूक आयोग तोच, ईव्हीएम मशीन तीच, यंत्रणा तीच, लोकसभेत हे जिंकले तेव्हा सगळं चांगलं होतं। आता विधानसभेत तुम्ही हारलात तर लगेच सगळ्यांना प्रश्नचिन्ह। कमाल आहे, म्हणजे ढोल यांनी दोन्ही बाजूनी वाजवायचा।